इथे बंदोबस्त खरं तर वाढवण्याची अपेक्षा होती, पण आता कोणीच नव्हतं. आपण आता आला तिथे. बंदोबस्तामध्ये कालच वाढ करण्याबाबतच्या सूचना संबंधित PIना आणि संबंधित ACPना मी स्वतः दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे रात्री पण बंदोबस्त वाढवला होता. रात्री मी बंदोबस्त या ठिकाणी चेक केला होता. सकाळी देखील बंदोबस्त चेक करण्याकामीच मी या ठिकाणी आले होते आणि त्या अनुषंगाने बंदोबस्त लागलेला आहे. जो काही बंदोबस्त होता तो फक्त तो आतल्या साईडला होता. जो बंदोबस्त आहे त्यांना जो इथं फ्रंटला असणं अपेक्षित होतं ते आतल्या साईडला बंदोबस्त उपस्थित होता. बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यांचा जो फार्म हाऊस आहे, जे घर आहे, त्या संबंधित ठिकाणी देखील आम्ही बंदोबस्त वाढवलेला आहे. किती कर्मचारी या ठिकाणी होते तुम्ही आले तेव्हा? नाही, मी जेव्हा काल भेट दिली त्यावेळी इथं अधिकारी आणि एक 6 कर्मचारी आम्ही या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. एक गार्ड पण या ठिकाणी नेमलेली आहे, जी हेडक्वार्टरवरून या ठिकाणी आलेली आहे. रात्री तो बंदोबस्त हजर होता. आता या ठिकाणी ऑफिसला जाण्या अगोदर मी बंदोबस्त चेक करण्यासाठी आले होते, तर 2 ते 3 कर्मचारी या ठिकाणी हजर दिसून आलेले आहेत. भुजबळ फार्म हे निवासस्थान जवळपास 3 ते 4 एकरमध्ये आहे आणि याला 2 गेट आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका गेटवर दोन्ही गेटवर एकही पोलिसांचा कर्मचारी सकाळी 9 ते 10 या वेळेत उपस्थित नव्हता. अशा प्रकारचा हलगर्जीपणा जो आहे तो समोर आलेला आहे. या संदर्भात आपल्याकडनं आता काय कारवाई केली जाणार? नाही, तसं माझ्या लक्षात आलेलं नाही आहे, पण जसं जर आपल्याकडे काही असेल तर माझ्याकडे द्या. मी त्या संदर्भाची चौकशी करते आणि योग्य ते कारवाई प्रत्येकावरती या ठिकाणी होईल. आता आधी किती प्रस्तावित होता बंदोबस्त आणि आता किती वाढवण्यात आलाय? नाही, ते नाही कळालं मला. म्हणजे आधी किती होता ज्या वेळेला काल विधान केलं भुजबळांनी विधानसभेमध्ये? त्यानंतर नाही, ज्यावेळेस भुजबळ साहेब नाशिकमध्ये असतात त्यावेळेस या ठिकाणी योग्य तो प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. इतर वेळी जे पेट्रोलिंगच्या व्हेकल असतात त्या व्हेकल या ठिकाणी बंदोबस्ताकामी हजर असतात, अधूनमधून भेट देत असतात. कालचं जे विधान झालं आणि जी काही त्यांच्याबद्दल भीती व्यक्त करण्यात आली त्याच्यापासून त्याच्यानंतर हा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचं घर टार्गेट करण्यात आलं. जालन्यामध्ये प्रकाश सोळंकी यांचं घर टार्गेट करण्यात आलं. विशेषतः आंदोलनकर्त्यांकडनं घरं लक्ष केली जातात, त्याची जाळपोळ केली जाते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये घरांवर देखील बंदोबस्त असणं अपेक्षित आहे. मात्र तसं दिसत नाही आहे नाशिकमध्ये. काही प्रमाणामध्ये अर्थात सकाळी 9 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत एकही कर्मचारी या ठिकाणी नव्हता. हा नाशिक पोलिसांचा हलगर्जीपणा नाही का? नाही, त्याबाबत मी तुम्हाला अगोदरच म्हटलेलं आहे, तसं माझ्या लक्षात आलेलं नाही आहे. आपल्याकडे जर त्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही माझ्याकडे सादर करा, त्याची मी योग्य ती चौकशी करते. कदाचित शिफ्ट चेंज होणं वगैरे हा जो प्रकार असेल त्याच्यामुळे असेल, पण जर तसं लक्षात आलं असेल तर तुम्ही द्या, मी त्याबद्दल योग्य ती कारवाई या ठिकाणी नक्कीच करेन. मॅडम, काल ज्या पद्धतीनं भुजबळ साहेब मी तीच माहिती घेते. शिफ्ट चेंज होते आमची, तर त्यावेळेस जे काही हे झालं असेल मी त्याची माहिती घेते. मॅडम, काल ज्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी विधान केलं होतं, मला गोळी मारण्याचं कट वगैरे आहे, इथे काही आंदोलन किंवा घरावरती हल्ला होण्याचे अजून तसं काही तसे अजून काही इनपुट नाही आहेत, तसे इनपुट नाही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.